श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी वैष्णवी आणि आपल्या या स्वामी स्मरणच्या पेजवरती मी तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. गेल्या 5-6 महिन्यांपासून आपल्या या पेजवरती आपण स्वामींच्या कथा, त्यांचे प्रेरणादायी विचार आणि भक्तिभाव वाढवणाऱ्या गोष्टी शेअर करत आहोत. तुम्ही सगळ्यांनीही याला भरभरून प्रेम दिलत, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. कित्येक तरी लोक रोज या आपल्या चॅनलवर येतात आणि स्वामींचं स्मरण करतात आणि या निमित्तानेच आपल्याला या माध्यमातून आध्यात्मिक जोड मिळते. आता लवकरच स्वामींचा प्रकट दिन जवळ येतोय आणि त्या निमित्तानेच आजपासून आपण स्वामींच्या खऱ्या, ऐतिहासिक आणि थोड्याशा दुर्मिळ असणाऱ्या कथा ऐकणार आहोत. हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे पहिला प्रश्नही फार महत्वाचा आहे. आपण दररोज भक्तिभावाने म्हणतो, श्री स्वामी समर्थ. पण कधी विचार केलाय का, की हे नाव पडलं तरी कसं? आणि या 3 शब्दांमागचा नेमका अर्थ तरी काय? चला तर मग आजच्या आपल्या या पहिल्या कथेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात, की श्री स्वामी समर्थ हे नाव नक्की पडलं तरी कसं? अक्कलकोटचे महाराज म्हणजेच श्री स्वामी समर्थ हे भारतातील अनेक महान संतांपैकी एक म्हणून मानले जातात. अनेक स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत म्हणून मानतात. प्रकटीकरण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ भारतात अनेक ठिकाणी दिसले, परंतु शेवटी ते अक्कलकोटमध्ये स्थिर झाले. त्यांची वागणूक साधी होती, पण तेज तेज विलक्षण होतं. कोणीही त्यांच्या जवळ बसलं तर त्यांना एक अद्भुत शांतता जाणवायची. त्या काळात स्वामींच्या दर्शनासाठी लोक दूर दूरवरून यायचे. पण त्या स्वामी भक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न मात्र कायम असायचा. हे संत नक्की आहेत तरी कोण? हे कोणत्या संप्रदायाचे असतील का? यांचं खरं नाव काय असेल बरं? कारण स्वामी स्वतःची ओळख मात्र कधी सांगत नव्हते. एक दिवस असंच श्री स्वामी समर्थ समाधी अवस्थेत बसले होते. अनेक भक्तजन दूर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आले होते. सगळेजण स्वामींच्या आजूबाजूला बसलेले असताना त्यातूनच एक साधक पुढे आला आणि स्वामींना येऊन अत्यंत नम्रतेने म्हणाला, की स्वामी, आपण कोण? आपलं नाव काय? सगळे भक्तजन शांत झाले, कारण अनेकांच्या मनामध्ये स्वामींबद्दलचा हा प्रश्न होता. हे ऐकल्यानंतर स्वामींनी हळूहळू डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यामध्ये एक विलक्षण तेज होतं. त्यांनी डोळे उघडल्यानंतर अत्यंत गांभीर्याने श्री स्वामी समर्थ हे शब्द उच्चारले आणि पुन्हा समाधिस्थ झाले. ते पुन्हा समाधिस्थ झाले, पण त्या शब्दांनी त्यांनी स्वतःचा पूर्ण परिचय दिला. श्री श्री हा शब्द पवित्रता, समृद्धी आणि दैवी शक्तीचे प्रतीक मानतात. भारतीय परंपरेत श्री म्हणजे दैवत्व दर्शवतं आणि म्हणूनच श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नाही, तर दैवी शक्तीचे स्वरूप आहेत. स्वामी स्वामी म्हणजे जो स्वतःवरती नियंत्रण ठेवतो, जो इंद्रिय, मन आणि अहंकार याच्यावरती विजय मिळवतो. तसेच स्वामी म्हणजे जो सगळ्यांचं मार्गदर्शन करतो. समर्थ म्हणजेच पूर्ण सामर्थ्य असलेला, जो भक्तांच्या संकटावरती मात करतो, ज्याच्याकडे दैवी शक्ती आहे आणि जो भक्तांना आधार देतो, म्हणजेच समर्थ. म्हणूनच श्री स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, तो एक विश्वास आहे, संरक्षणाचा एक मंत्र आहे. अनेक भक्त सांगतात, संकटाच्या काळी फक्त श्री स्वामी समर्थ असा जप केल्याने मनाला खूप धैर्य येतं. कारण मुळातच या नावामध्ये स्वामींचं संपूर्ण सामर्थ्य दडलेले. आणि म्हणूनच जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो, तेव्हा आपण फक्त नाव घेत नाही, आपण त्या शक्तीला स्मरतो जी आपल्या आयुष्यातील अनेक संकटांवरती मात करू शकते. आपण त्या गुरुला हाक मारतो जो कायम आपल्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणूनच आजही स्वामी भक्त अत्यंत विश्वासाने म्हणतात, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी. तर स्वामी भक्तांनो, ही होती आपली आजची कथा. मला खात्री आहे की तुम्हाला आता समजलं असेल की श्री स्वामी समर्थ हे नाव नेमकं कसं पडलं आणि त्या नावाचा नेमका अर्थ तरी काय.
मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही कथा अगोदरच माहीत होती की नाही आणि तुमच्यासारख्याच अनेक स्वामी भक्तांपर्यंत ही कथा पोहोचवायला विसरू नका. अशाच अनेक प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या स्वामी स्मरणच्या पेजला सबस्क्राईब करा. स्वामींचं स्मरण करत राहा आणि श्री स्वामी समर्थ नाम जपत राहा. श्री स्वामी समर्थ.